उन्हाळा म्हणलं की डोळ्यांची सतत जळजळ होणे, आग होणे, त्याचबरोबर डोळ्यांना खाज येणे अशी अनेक लक्षणं आपल्याला जाणवतात. याचबरोबर आजकाल वाढता स्क्रीनचा टाईम, सतत मोबाईल बघणे, टी व्ही बघणे, लॅपटॉपवर सतत काम करणे यामुळेही डोळ्यांचे अनेक आजार निर्माण होतात. तर यावर आपण काय उपाय करू शकतो हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. जर तुमचं काम सतत कम्प्युटर किंवा लॅपटॉपवर असेल, अशावेळी मात्र तुमचं कम्प्युटर किंवा लॅपटॉप तुमच्या डोळ्यांना समांतर राहील अशा पद्धतीने ठेवा. तसंच कंटिन्यू स्क्रीनकडे बघण्यापेक्षा एक अर्ध्या पाऊण तासानंतर डोळ्यांची हालचाल करा. आणि जर तुम्ही यावर काम करत असाल तर मात्र अँटी ग्लेअर स्क्रीन लावा, जेणेकरून तुमच्या डोळ्यांना त्रास होणार नाही. आणि जर तुमचं यावर काम नसेल तर मात्र मोबाईल, लॅपटॉप यांचा अतिवापर टाळा. जर तुमचा सतत प्रवास होत असेल तर वाढत्या प्रदूषणामुळे, त्याचबरोबर उन्हाळ्यामध्ये ऊन असल्यामुळे डोळ्यांना त्रास होतो. अशावेळी डोळ्यांची जळजळ किंवा डोळे लाल होणे अशा समस्या जाणवतात. त्यामुळे प्रवासामध्ये गॉगलचा वापर नक्की करा. दुपारी उन्हात फिरल्यामुळे सुद्धा डोळ्यांची जळजळ होते. अशावेळी दुपारच्या वेळेत घरी आल्यावर तुम्ही गुलाबजल पाण्याच्या पट्ट्या डोळ्यांवर ठेवू शकता. याचबरोबर ॲलोवेराची जो गर आहे तो काढून तुमच्या डोळ्यांवर ठेवू शकता. त्याचबरोबर बटाट्याचे काप काढून तेही डोळ्यांना ठेवू शकता. यामुळे तुमच्या डोळ्यांना थंडावा तर मिळेलच, परंतु तुमच्या डोळ्यांचे स्वास्थ्यही चांगलं राहण्यास मदत होईल. जर तुम्हाला डोळ्यांचे विविध आजार असतील तर आयुर्वेदामध्ये यावर उपाय सांगितलेले आहेत. यामध्येच नेत्रबस्ती, नेत्रधावन असे उपाय केले जातात. नेत्रबस्तीमध्ये तुमच्या डोळ्याभोवती पिठाची पाळी लावून त्यामध्ये औषधी तूप किंवा तेल सोडले जाते. यामुळे तुमच्या डोळ्यांचे आजार कमी होण्यास मदत होते. त्याचबरोबर तुमच्या चष्म्याचा जर नंबर वाढला असेल तोही यामुळे कमी होण्यास नक्की मदत होते. नासाही शीर्षोद्वारम असं म्हटलेलं आहे, म्हणजेच ऊर्ध्वजत्रुगत विकारामध्ये नस्य करावं असं सांगितलं जातं. त्यामुळे डोळ्यांच्या विविध आजारांमध्ये नस्याचा वापर केल्यावरही ते आजार कमी होण्यासाठी मदत होते. परंतु हे नस्य करताना आयुर्वेदिक तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली केल्यास त्याचा जास्तीत जास्त तुम्हाला फायदा होईल. डोळ्यांसाठी इतर गोष्टी जशा महत्त्वाच्या आहेत त्याचबरोबर तुमचा आहार देखील खूप महत्त्वाचा आहे. आपण बघतो की आजकाल लहान मुलं सतत स्क्रीनचा वापर करतात व त्यामुळे लहानपणी चष्मा लागण्याचं प्रमाणही वाढलं आहे. त्याचबरोबर आहारामध्ये असणारे मसालेदार पदार्थ, फास्ट फूड यांचा असणारा वापर यामुळे शरीरातली उष्णता वाढते व त्याचा त्रास तुमच्या डोळ्यांनाही होऊ शकतो. आयुर्वेदामध्ये डोळ्यांच्या आरोग्यासाठी मूग, आवळा, धने, तूप, लोणी या पदार्थांचा जास्तीत जास्त वापर करायला सांगितलेला आहे. मूग हे नेत्रासाठी म्हणजेच डोळ्यांसाठी खूप श्रेष्ठ असंही आयुर्वेदामध्ये वर्णन आहे. याचबरोबर जर्दाळू, मनुका यांचाही आहारात वापर करावा. त्याचबरोबर व्हिटॅमिन ए असणारे पदार्थ म्हणजेच गाजर, भोपळा यांचा तुम्ही आहारात समावेश करा. सतत येणारा ताण यामुळे आजकाल झोप न लागणे ही लक्षणे खूप वाढली आहेत व याचा डोळ्यांवरही परिणाम होतो. डोळ्याखाली काळी वर्तुळे निर्माण होतात. यासाठी आयुर्वेदामध्ये पादाभ्यंग सांगितलेले आहे. यामध्ये तेल किंवा तुपाचं तुम्ही तुमच्या तळपायावर 5 ते 10 मिनिटं मालिश करावं, ज्याच्यामुळे तुमचं डोळ्याचं आरोग्य पण व्यवस्थित राहतं व याचबरोबर तुम्हाला चांगली झोप लागण्यास मदत होते. याचबरोबर तुम्ही दररोज 5 ते 10 मिनिटं काढून डोळ्यांचे जर व्यायाम केले तर तुमची दृष्टी तर सुधारेलच, त्याचबरोबर डोळ्यांचं आरोग्य चांगलं राहण्यासाठी मदत होईल. तर ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्ही व्यवस्थितरित्या फॉलो केला तर तुमचं डोळ्याचं आरोग्य तर चांगलं राहीलच, पण जर तुम्हाला चष्मा वगैरे लागला असेल तर त्याचा नंबर कमी होण्यास नक्कीच मदत होईल. अशीच आरोग्यविषयक नवनवीन माहिती मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.